नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते सर्व सुरक्षा रक्षकांना विनंती करतोय की सातारा LICमधील एक सुपरवायझर आहे बाबा शिंदे. हा सांगली जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांना टॉर्चर करत आहे. मी आत्ताच बऱ्याच दिवसापासून त्यात कंप्लेंट देत आहेत की हा सुरक्षा रक्षक आम्हाला टॉर्चर करतोय, विनाकारण आम्हाला पैसे मागतोय. हा बाबा शिंदे म्हणतोय की 24 तास ड्युटी तुमची जी आहे ती जर तुम्हाला करायची असेल तर मला 1,000 रुपये द्या, अन्यथा तुमची कंप्लेंट आस्थापनाला करून आणि तुम्हाला 8-8 तासाच्या ड्युट्या करायला हवेन त्या अडचणीचं आहे. सदरचा घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असून तो जो बाबा शिंदे LICचा कोण आहे त्याला मी स्वतः फोन केला, पण त्याने फोन कट केला. अतिशय माजुरडा आणि पैशाला हापप असलेला हा जो सुपरवायझर आहे त्याची तात्काळ LICने तसेच सुरक्षा रक्षक मंडळाने त्याची डायरेक्ट दखल घ्यावी आणि त्याला बडतर्फ करावा अशी माझी विनंती आहे. हा सुरक्षा रक्षकांचे शोषण करतो. अधिकाऱ्यांना हा सांगतो की सुरक्षा रक्षकांना तुम्ही अशी वागणूक द्या, तशी वागणूक द्या, तुम्ही त्याला कॅबिन कशाला दिलं, त्याला पिण्याचं पाण्याची सोय कशी केली, असा अतिशय घाणेरडा हा सुरक्षा रक्षक आहे. तो सुरक्षा रक्षकांना कलंक आहे. त्याला इथं त्या ड्युटीवरती राहण्याचा अधिकार नाही. आज आपण अनेक मेहनतीने सुरक्षा रक्षकांना सुगीचे दिवस आणलेत, परंतु हा असले समाज विद्रोही समाजकंटक आपल्यामध्ये शिरले आहेत. त्यांना धडा शिकवण्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की आपण या बाबा शिंदेला विचारा की तू अशा प्रकारे का वर्तन करतोय. तू सुरक्षा रक्षकांना सुपरवायझर आहे, म्हणजे देव नाही आहे. तू सुपरवायझर असताना तू पैसे का मागतोय आणि त्याची रेकॉर्डिंग मी तुम्हाला ह्याच्यावर व्हायरल करणार आहे. अतिशय गलिच्छ आणि अतिशय वाईट माणूस आहे. उपशाखा अधिकारी शाखा अधिकाऱ्यांना LICच्या कंप्लेंट करतो आणि सांगतो की तुम्ही सुविधा देऊ नका, सुविधा तुमच्या जबाबदारीवरती द्या. अहो LIC आहे, ती सुविधा देईल, अगर ना देईल ते त्यांच्या जबाबदारी देईल, पण ह्याला मुळव्यात का उठतो, ह्याचा किडा का उठतो. अतिशय निंदनीय आहे, अतिशय हरामखोर माणूस आहे. मी त्याला वारंवार फोन करतो, माझे फोन उचलत नाही. लक्षात घ्या, याला धरल तिथं हाणला पाहिजे या लायकीचा आहे तो. मी या संदर्भात ELC आपले कवले साहेब आहेत त्यांनाही फोन केला आहे, ते रेकॉर्डिंग त्यांनाही पाठवलं आहे. अतिशय घाणेरडा माणूस आहे आणि माझं डोकं फिरलं या माणसावरती. सुरक्षा रक्षकांना चांगले दिवस आले असताना ह्यासारख्या सुपरवायझरमुळे सुरक्षा रक्षक बदनाम झालेत. उद्या LICचे सर्व गार्ड यांना विनंती आहे की हा एकामुळे तुमची नोकरी जाऊ शकते, तुमचीच नाही पूर्ण डिव्हिजनची नोकरी जाऊ शकते. कारण अशा प्रकारचं घाणेरडं वर्तन तो शाखा अधिकारी उपशाखा अधिकारी यांच्यावर करत आहे. आणि सुरक्षा रक्षकांना सांगतोय 8 तास ड्युटी करायची असेल तर 1,000 रुपये मला द्या. ॲक्च्युली हा सगळा युनियनबाजीचा भाग आहे. मी हा भाग सहन करणार नाही. मी त्याला ह्या इशारा देतो, इथून पुढं जर आमच्या सुरक्षा रक्षकांना तू काय करशील, तुझा काय किडा वळवळतो तो साताऱ्यात वळवळू देईल, सांगलीमध्ये वळवू देऊ नको. तुला अधिकार काय, आणि तू जर त्याला शहाणा बनतोयस ना तर शहाणपण घरी ठेव, आमच्यासमोर दाखवू नको. हे पूर्ण मी आवेशपूर्ण उद्वेगपूर्ण म्हणतोय. सुरक्षा रक्षकांबद्दल त्या ग्रुपला काहीतरी कमेंट देणं, एखाद्याचं लग्न झालं तर म्हणणं तुझं लग्न कसं झालं, तुझा का मुळव्यात भेटला, तू तुझ्या भावांची लग्न कर, तुझ्या बहिणीचे लग्न कर, आम्हाला काय करायचं, झक मारू द्याल ना. आमच्या घरचे कार्यक्रम असतील तू सोशल मीडियामध्ये कशाला जाहीररित्या सांगतो. तुझा जो किडा आहे तो वळवायचा बंद करेन जेव्हा तुला सामूहिक आम्ही मार देऊ. ही धमकी समज, इशारा समज. आणि माझ्या एवढा कोण वाईट नाही. जर सुरक्षा रक्षकांना पैसे मागतील तर सुरक्षा रक्षकांना पैसे मागतो, तुला लाज वाटत नाही? 1,000 रुपये प्रत्येक सुरक्षा रक्षकांना द्या म्हणतो. बिचारांचा पगार किती आणि तुला 1,000 रुपये द्यायचे, यासाठी तुला सुपरवायझर केला आहे का? माझी ही कळकळीची विनंती आहे. त्या बाबा शिंदेला तुम्ही सगळ्यांनी धडा शिकवा. त्याचा नंबर तुम्हाला देतो. अतिशय गलिच्छ माणूस आहे, घाणेरडा आहे आणि LICला एक मोठा दाग लावणार आहे. LICचं युनिट गेलं तर ते फक्त बाबा शिंदेमुळे जाऊ शकतं, कारण त्याची नीतिमत्ता नाही, बोलायची पद्धत नाही. एकदम हरामखोर माणूस आहे. त्यामुळे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी हा व्हिडिओ केलो. त्याचं रेकॉर्डिंग मी पुढे लावतोय. त्यानं उपशाखा अधिकारी शाखा अधिकाऱ्यांना कशा प्रकारे म्हणतोय की 24 तासाच्या ड्युट्या तुम्ही देऊ नका, तुम्ही त्या ड्युट्या 8 तासाच्या करा, तुम्ही त्यांना कॅबिन देऊ नका. कॅबिन कशाला देता, कॅबिन तुमच्या जबाबदारीवर देता, तुम्ही त्यांना पाणी देऊ नका. अरे लाज वाटली पाहिजे बाबा शिंदे तुम्हाला असं वर्तन करताना. तू पण एक सुरक्षा रक्षक आहे ना. शेवटी तू पण सुरक्षा रक्षकाचा वैरी झालास का रे? थोड्याशा पैशासाठी आत्महत्या केली पाहिजे तू अशा वर्तनाबद्दल. मी त्याला इशारा देतो, तू जर सगळा झाला नाही तर आम्ही तुला सगळे करू. आम्ही कवले साहेबांना विनंती करतो, त्या हरामखोराला बडतर्फ करा. त्याची इथं काही एक काम नाही, त्याला कुठं काशी करायचं करू द्याला. आम्हाला तो सुरक्षा रक्षकामध्ये दिसला नाही पाहिजे. आम्ही वैयक्तिकरित्या ती तक्रार करतोय. त्याला LICचा सुपरवायझर ठेवू नका. धन्यवाद.